लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। अखेर आज हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला। 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज सोडण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेबांकडून सांगण्यात आलं। तसेच आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जुलै आणि ऑगस्टचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचं सांगितलं। त्याचबरोबर काही बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। 3000 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाली। लाडक्या बहिणींनो, आज हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। अजूनही तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी लाडकी बहीण हप्ता मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं आणि आजचा दिवस हा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी बँकांना सुट्टी असल्यामुळे आजच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम ही जमा होत आहे। पण तुम्हाला अजून हे पैसे मिळाले नसतील तर तुमच्या बँकांचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता फक्त 10च बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने सोडलेला आहे। त्यामुळे त्या 10 बँकांची नावे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी बँकांना चेक दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय आणि डीबीटीचं बटन दाबल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 1 तासाभरापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। काही महिलांना 1500 रुपयाची रक्कम मिळालेली आहे तर काही महिलांना 3000 रुपयाची रक्कम मिळाली आहे। हप्ता वाटप होत आहे आणि लाडक्या बहिणींना म्हणजेच काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र असे 3000 रुपये मिळत आहेत, तर काही महिलांना फक्त जुलैचेच 1500 रुपये मिळालेले आहेत। तर सरकार लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा वितरित करत आहे, कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला ते आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आली आहे। तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत का 1500 रुपये मिळणार आहेत हे देखील पहा, कारण बऱ्याच महिलांना फक्त 1500 रुपये मिळालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताईंनी लाडक्या बहिणी योजनेच्या अटी आणि तरतुदी सांगून लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता वितरित करणार असल्याचं सांगितलं आहे। हे हप्ता वाटप रक्षाबंधनाच्या आधी करण्याचं घोषित केलेलं होतं, परंतु सरसकट सर्व महिलांना हा हप्ता जरी सरकारकडून सोडण्यात आला असला तरी काही महिलांना फक्त 1500 रुपये तर काही महिलांना 3000 रुपये असा हप्ता वाटप वितरित होत आहे। तर यामध्ये कोणत्या महिलांना 1500 मिळाले आणि कोणत्या महिलांना 3000 रुपये मिळाले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे का हे एकदा चेक करा, कारण आजच बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे। तुम्हालाही हप्ता मिळाला आहे का एकदा चेक करा। जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर पुढे आपण पाहणार आहोत की कोणत्या महिलांना आज हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सरसकट सर्व महिलांना देण्याचं घोषित करण्यात आलं असलं तरी आज फक्त या 10 बँकांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर 15 जिल्ह्यांमधील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांची यादी ही सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे, परंतु तितकीच महत्त्वाची देखील बातमी आहे, कारण आज फक्त 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार आहे। तर त्या 15 जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि ज्या 10 बँकांमध्ये हप्ता सोडलेला आहे त्या 10 बँकांची नावे देखील आपण पाहूयात। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून सूचना आल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सगळेच हप्ते हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला मिळत होते आणि आतापर्यंत दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केली जात होती, परंतु आता बरेच गैरव्यवहार सरकारला आढळून आल्यामुळे सरकारकडून काही अटींमध्ये बदल करण्यात आला असून ठराविक बहिणींना 1500 रुपये तर ठराविक बहिणींना 3000 रुपये असे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत। जुलै महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळाला नाही। जुलै महिन्याच्या हप्त्यामधून महिलांना वगळण्यात आलं
आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनाचा हप्ता हा सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे। सर्व महिलांच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे जमा होणार आहेत, परंतु काही बहिणींना जुलैच्या हप्त्यामधून वगळण्यात आलं। ज्या बहिणी अटींमध्ये पात्र नाहीत त्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार नाही, तर डायरेक्ट ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। म्हणूनच काही महिलांना आज 1500 रुपये मिळाले, तर काही महिलांना आज 3000 रुपयाची रक्कम मिळाली। बहिणींनो, तुम्हालाही अजून पैसे मिळाले नसतील तर शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। शिंदे साहेबांनी पैसे न मिळालेल्या महिलांना काही सूचना दिल्या आहेत ते आपण पाहूयात, पण त्याआधी आपण बघूयात की कोणत्या 10 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। HDFC बँकेमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला। त्यानंतरची पुढची बँक आहे ICICI बँक। ICICI बँकेमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे। ऍक्सिस बँकेमध्ये 1 तासापूर्वी पैसे जमा झालेले आहेत। बँकेमध्ये 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाले आहेत। सरकारकडून बँक ऑफ इंडिया मध्ये देखील पैसे सोडण्यात आले। महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत। ज्या महिलांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या महिलांना 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे। पोस्ट बँकेमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालाय। कॅनडा बँकेमध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज मिळाला। बँक ऑफ बडोदा मध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारकडून सोडण्यात आलेला आहे। बहिणींनो, जर तुमचं खातं फेडरल बँकेमध्ये असेल तर तुमच्याही खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। पंजाब अँड नॅशनल बँकेमध्ये देखील आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। लाडक्या भावाने आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी हप्ता सोडल्याचं जाहीर केलं आणि महिलांनो 10 बँकांमध्ये हप्ता जमा झाला। अजितदादा पवारांनी बँकांना निधी दिलेला आहे। अजितदादा पवारांनी चेक दिल्यानंतर हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे। तर पाहूया कोणते आहेत ते 15 जिल्हे। परभणी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता जमा झाला। छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झाली। कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे। अमरावती जिल्ह्यांमधील महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आज मिळत आहे। सातारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहेत। ज्या महिला हिंगोली जिल्ह्यातील आहेत त्या महिलांना आज रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झाली। अकोला जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। नांदेड मध्ये देखील हप्ता वाटप सुरू झालंय। सांगली जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होत आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना देखील आज पैसे मिळाले। वर्धा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून वर्धेतील महिलांना आज पैसे मिळत आहेत। ठाणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत। पुणे जिल्ह्यातील महिलांना देखील आज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत असून लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप केलं आहे। महिलांनो, अजून पण तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर शिंदे साहेबांनी सांगितलेली एक महत्त्वाची सूचना नक्कीच ऐका। महिलांनो, हे पैसे डीबीटीच्या मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात, पण जर तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून वगळण्यात येऊ शकतं। अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड आहे का हे एकदा चेक करून घ्या। त्याचबरोबर ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे 3000 रुपये मिळालेले आहेत। ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्यामधून वगळण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींनो, महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी हप्ता वाटपामध्ये पात्र असणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार असल्याचं सांगितलं आहे। ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत अशा महिलांना फक्त रक्षाबंधनाचा हप्ता तेवढाच मिळालेला आहे। त्यामुळे त्या महिलांना फक्त 1500 रुपयाची रक्कम मिळालेली आहे। लाडक्या भावाने शिंदे साहेबांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा। शिंदे साहेबांनी सांगितलेल्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असल्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे महिलांनो, आता तुम्हाला रक्षाबंधनाचा हप्ता मिळाल्यामुळे तुमच्यासाठी शिंदे सरकारकडून आनंदाची बातमी रक्षाबंधनाच्या वेळी आलेली आहे।